सोल. शांतपणे डोळे मिटून ऐकलं तर एक वेगळा विश्वास झाला. जब रूह में कोई आन बसे तो ये प्यार नहीं कुछ और भी है. जब रूह में कोई आन बसे तो ये प्यार नहीं कुछ और भी है. और जब मीरा से घनश्याम मिले तो ये प्यार नहीं कुछ और भी है. जब रूह में कोई आन बसे तो ये प्यार नहीं कुछ और भी है. और जब मीरा से घनश्याम मिले तो ये प्यार नहीं कुछ और भी है. हर प्रेम कहानी का एक आगाज भी है और अंजाम भी. आगाज म्हणजे सुरुवात, अंजाम म्हणजे शेवट. आपण म्हणतो नदी मिळे सागराला, ऐकलं सर. हर प्रेम कहानी का अपना एक आगाज भी है और अंजाम भी. जब सागर में नदियां डूबे, सुलेखा, हर प्रेम कहानी का ये आपके लिए लागू होता है, इसलिए कहा. चाहे इससे सदियां जुड़ गई होते हुए, जहां तक मैंने सुना है. हर प्रेम कहानी का एक आगाज भी है और अंजाम भी. जब सागर में नदियां डूबे तो ये प्यार नहीं कुछ और. लोक असं म्हणतात की नदी जेव्हा सागराला मिळते बघा, दोन वेगवेगळे परसेप्शन आहेत. अर्धा पेला जर भरला असेल पाण्याने तर काही म्हणतात की अर्धा भरलेला आहे, काही म्हणतात अर्धा रिकामा आहे. तर काय परसेप्शन हवं, तर ते असं म्हणतात नदी जेव्हा सागराला मिळते, एक कवी अशी कल्पना करतो की नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा तिला अथांग रूप प्राप्त होतं. अस्तित्व. दुसरा म्हणतो की नदी जेव्हा सागराला मिळाली तेव्हा तिचं अस्तित्व संपुष्टात आलं. आता ह्याच्यातला तुम्ही काय अर्थ घ्यायचा आहे हे ज्याचं ठरवायचं. हर प्रेम कहानी का अपना आगाज भी है और अंजाम भी. जब सागर में नदियां डूबे तो ये प्यार नहीं कुछ और भी है. माझा न राहतो मी हरवून हा किनारा. आपण ऐकलं असं वाटलं गाणं, ते वेगळ्या विश्वात आहे. पण ज्या क्षणी आपण आपलेच राहत नाही अशी स्थिती फार कमी नशीबवान लोकांच्या वाट्याला येते या जन्मात. तो क्षण असा असतो की आपण म्हणतो की मी ट्रान्स मध्ये गेलो. ट्रान्स मध्ये म्हणजे काय की त्या क्षणी तुमची थेट परमेश्वराची भेट झालेली आहे. तुम्ही थेट ईशच्या चरणी आहात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी विचारलं काय रे कोण आहेस, तुझं नाव काय, नाही सांगता येणार. माझा न राहतो मी, ते म्हणते यू ध्यान में उसके खो जाना. जरा प्लीज ऐका, ये मिळणार नाही. यू ध्यान में उसके खो जाना और फिर लौट कर खुद को ही न पाना. यूं ध्यान में उसके खो जाना और फिर लौट कर खुद को ही न पाना. जब जोत से कोई जोत मिले, प्राण जोत, जब जोत से कोई जोत मिले तो ये प्यार नहीं कुछ और भी है. एक मूर्ख बायको तिच्या नवऱ्याला सांगते, मी कोणाची जास्ती शरत नाही पण ती एक गोष्ट आहे. एक मूर्ख बायको तिच्या नवऱ्याला सांगते की माझ्यावर जर तुझं खरंच प्रेम असेल तर तुझ्या आईचं मला काळीज चिरून आण. आता तो तिच्या महामूर्ख, तो गेला धावत, आईचं वध केला आणि काळीज चिरून जेव्हा परत बायकोकडे येत होता तेव्हा त्याला लिमिट आहे ना त्या हृदयाला, तेव्हा धावत येत होता. ते दगड मोठे होते, पडला, हातातलं हृदय निसटलं. 4-5 कोलांट्यामुळे माझा धरल्या नाही आणि हृदयातून आवाज आला, बाळाकडे लागलं नाही ना. ये प्यार नहीं कुछ और भी है. ये प्यार नहीं कुछ और भी है. तसंच आहे सगळं. जब जोत से कोई जोत मिले तो ये प्यार नहीं कुछ और भी है. सूर ताल मिले संगीत बने. तुम्हाला अंतर्मुख करायला लावणारं, तुम्हाला तुमचं देहभान विसरून जायला लावणारच संगीत अस्सल संगीत आहे. सूर ताल मिले संगीत बने, संगीत से विरह गीत बने और फिर अंतर से चित्कार उठे. तुमचा आतला आवाजच तुम्हाला जेव्हा खुणावतो, साथ घालतो, तो ये प्यार नहीं कुछ और भी है. और अंतर से चित्कार उठे तो ये प्यार नहीं कुछ और भी. आणि जाता जाता ती कवयित्री असं म्हणते, किती छान लिहिलंय. जब अनगिनत चोटे सह सहकर एक पत्थर मूरत बन जाए. जेव्हा आपण गणपती उत्सव जेव्हा साजरा करतो आदल्या दिवशी ती एक दगडाची मूर्ती असते
आपण आधी आणून बसवतो तिला आपल्या घरी. दुसऱ्या दिवशी आपण तिची पूजा करून प्राण प्रतिष्ठापना करतो आणि जेव्हा पाचव्या दिवशी किंवा ते काय आपण जेव्हा त्याला गणरायाला निरोप देतो तेव्हा आपले डोळे पाणावतात, डोळ्याच्या कणा पाणावतात. काही लोक याला म्हणतात की काय मूर्खपणा लावलाय, एक दगड येण्यासाठी सगळे लोक रडतायत. मला अजूनही आठवतं आमच्या डोळ्यात पाणी येतं पाचव्या दिवशी विसर्जन करताना सुद्धा. जब जोत से जोत मिले तो ये प्यार नहीं कुछ और भी ऐसे मतलब जब अनगिनत चोटें सह सहकर एक पत्थर मूर्त बन जाए, जब अनगिनत चोटें सह सहकर एक पत्थर मूर्त बन जाए और फिर उस मूर्त में अगर भगवान दिखे तो ये प्यार नहीं कुछ और भी. जब अनगिनत चोटें सह सहकर एक पत्थर मूर्त बन जाए और उस मूर्त में अगर भगवान दिखे तो ये प्यार नहीं कुछ और भी है. जब रूह में कोई आन बसे तो ये प्यार नहीं कुछ और भी है. और जब मीरा से घनश्याम मिले तो ये प्यार नहीं कुछ और भी. बहुत शुक्रिया. आशा करता हूँ आपके बहुत शुक्रिया.